आता माझी अपेक्षा सांगू का तुम्हाला? सांगा ना. हा, मगाशी बोललो मी काय अपेक्षा नाही, पण तुमच्या एक किरकोळ अपेक्षा, आता दोघांनी अपेक्षा करायच्या ना म्हणलं, एकाने कुणी केली पाहिजे ना. 5 आकडी पगार ना तुम्हाला पाहिजे. हो. माझी 5वी अपेक्षा सांगतो तुम्हाला. हा. तुमच्या वडिलांना किती पगार होतो? ते शेतीचं काम करतात, तर आता ते येतात असं म्हणजे गरीब परिस्थितीची जाणीव आहे तुम्हाला. हा. मग तुम्ही मुलांकडनं का अपेक्षा ठेवता की मुलाला 1 लाख पगार पाहिजे, 5 लाख पगार पाहिजे? म्हणजे आम्ही मुलांनीच सगळं करायचं का? अहो, पगार कमी असू नये, पगार पोटा पाण्यापुरता पाहिजे. अहो, तुमच्यावर जर एवढी अपेक्षा आहे ना, तुम्ही म्हणा ना मी पण काम करू लागते, दोघं मिळून कमवू. आणि नसतील तर थोडं मन मारायला शिका. का पैसा म्हणजे सगळे तुमच्यासाठी? अहो, लग्न जमवताय का व्यवहार करताय माझा? 4थी अपेक्षा 4 चाकी पाहिजे ना तुम्हाला. हा, 4 चाकी तुमच्याकडे आहे का? नाही. आमच्याकडे पण नाहीये. आमची घ्यायची आहे पण ते तरी घेत नाही आम्ही, कारण की आमच्या वडिलांना गरिबीची जाणीव आहे. आम्हाला तो काही वेळा फाजील शौक वाटतो. हा, आमचं कुटुंब मोठं असतं तर घेतली असते आम्ही 4 चाकी, पण गरज नसताना कधी फाजील शौक केले नाही आम्ही. आणि 3 BHK फ्लॅट पाहिजे तुम्हाला. हा, तुमचं पत्र्याचं घर आणि तुम्हाला पुणे मुंबई 3 BHK फ्लॅटवाला मुलगा पाहिजे का? अहो, म्हणजे मुलांनी करायचं काय? लाखात पगार कमवायचा, फ्लॅट पण घ्यायचा, काय कर्ज फेडू फेडू मारता का? अहो, ज्यांना खरंच संसार करायचा आहे ना, एका खोलीत पण संसार होतो. केलं पाहिजे असं माझी इच्छा आहे. घ्यावा फ्लॅट, घ्यावा सगळं घ्यावं, पण अशी जबरदस्ती नाही ना केली पाहिजे. लग्नाआधी मुलाचं वय काय असतं? 20-25-25व्या वर्षात मुलांनी सगळं घ्यायचं का? मी नावं नाही ठेवत, तुमच्या घरच्यांचं आयुष्य गेलंय, पण तुम्ही अजून पत्र्याच्या घरात आहे ना. आणि मग आमच्याकडून अपेक्षा करता का तुम्ही 3 BHK फ्लॅट? आणि काय दुसरी अपेक्षा? दुचाकी पाहिजे, स्पोर्ट्स बाईक ना तुम्हाला. स्पोर्ट्स बाईक कितीला असते हो? स्पोर्ट्स बाईकचा उपयोग माहिती का तुम्हाला काय? स्पोर्ट्स बाईक ही गाड्यांच्या शर्यतीत पळवण्यासाठी असती, घरी वापरण्यासाठी नसती. आणि लॉंग ड्राईव्हला जायचंय, फिरायला जायचंय, एवढी हाऊसमौज आम्ही कधी केली नाही आणि करणार पण नाही. स्पोर्ट्स बाईक घ्यायची. अहो, स्पोर्ट्स बाईक पेक्षा एखाद्या गरीबाला मदत करेल मी. अहो, गाडी कुठलीही घेतली तरी तेवढ्याच अंतरावर जाणार आहे ना. हा, ॲव्हरेज ठीक आहे, काही सुख सुविधा असतील ठीक आहे, का स्पोर्ट्स बाईक? स्पोर्ट्स बाईकवाला मुलगा तुम्हाला पाहिजे, मग तो कसाही असू द्या. अहो, स्पोर्ट्स बाईकमध्ये धडकून किती मेलेत माहिती आहे का तुम्हाला? मी नावं नाही ठेवत, फक्त तुमच्या अपेक्षांचं सांगतोय तुम्हाला उत्तर. आणि काय, मुलगा एकुलता एक पाहिजे. एकुलता एक असणं खूप चांगलं वाटतं का तुम्हाला? तुम्ही 4 भावांचं कुटुंब आहे म्हणून तुम्हाला कळत नाही. वडिलांना पण भाऊ बहीण आहे. एकुलता एक माणसाचं दुःख काय ना, मला विचारा. आहे का मला राखी बांधायला बहीण? वडील पण एकुलते एक होते, आहे का त्यांना? मला आत्या आहे, माझ्या मुलांना तरी आत्या राहील का? नातं काय राहतंय का आमच्या घरात? ना मी कोणाचा मामा, ना मला कुणी आत्या, ना माझी मुलांची कुणी आत्या. अहो, नाती तुटायला लागली ह्या एकुलते एक पानामुळं. काही दिवसांनी मुलांना आत्या म्हणजे काय कळेल का? मुलगा एकुलता एक पाहिजे. मामा कळेल काही मुलींना काय असतो? आणि आई वडील नाही पाहिजे तुम्हाला ना. अहो, ज्या आई वडिलांमुळे मी आज जगात आहे ना, ते आई वडील जर नको असतील ना, तर असल्या मुलीशी मला लग्न करायचं नाही. तू कुठली महाराणी, राणी, राजकुमारी जरी असती ना, तरी तुझ्यासोबत लग्न नसतं केलं मी. आता माझी अट ऐक, तू लग्नच करू नको, तशी राहा. तुला बिना आई बापाचा मुलगा पाहिजे ना, शोध एखादा जर शिटवानगा. माझंच चुकलं वाटतं. मी माझ्याच भ्रमात होते. मला हे पाहिजे, मला गाडी पाहिजे, बाईक पाहिजे, 3 BHK फ्लॅट पाहिजे, चांगला कमवणारा नवरा पाहिजे. पण तो जे काही बोलला ना, ते खरं बोलला. जे काही त्याने पटवून दिलं ना, ते योग्यच आहे. मुलींनी पण सगळा विचार केला पाहिजे, परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे. आता हा विचारच डोक्यातून काढते. आणि मुलगा फक्त चांगला असावा, समजूतदार असावा, ही एकच अपेक्षा ठेवते.